देशमत न्यूज, एक सकारात्मक सोच, सोच आपकी, आवाज हमारी। जय हिंद दोस्तों, मैं इरफान अंसारी और आप देख रहे हैं देशमत न्यूज। शहर मालेगांव में असामाजिक तत्वों की शहर को दंगे की आग में झोंकने की साजिश नाकाम, पुलिस ने निभाया अहम रोल। देवी के मल्ले में हुए हादसे मूर्ति खंडित घटना में आरोपी को गिरफ्तार करने की हिंदू समाज की मांग। देखिए पूरा वीडियो और समझने की कोशिश कीजिए मामले को, और पुलिस की अहम भूमिका का शुक्रिया मालेगांव की आवाम की तरफ से। आता है ना यशवंतकडे एफआयआर ची कॉपी आलेली आहे, फिर्यादी दिलेले रमजानपुरा पोलीस ठाण्यामधील माझे नाव धर्मार नारायण भांबरे, वय 62 सर्व आता पुढे देतो। समक्ष पोलीस ठाण्यात हजर होऊन फिर्याद देतो की मी वरील ठिकाणी पत्नी मंगलाबाई, मुलगा पवन, सून गीतांजली तसे 2 नातवंडांसह एकत्र कुटुंब राहतो। माझ्या मालकीची दरेगाव येथे शेती असून तिच्यावर उदरनिर्वाह करतो। तसेच ज्ञानेश शिवारातील जुना मुंबई आग्रा रोड लगत असलेला गट क्रमांक 185 मालेगाव महानगरपालिका मिळकत नंबर 970 येथे असलेले हनुमान मंदिर, महादेव मंदिर व इतर महंत महाराजांच्या 2 समाध्या असलेले धार्मिक स्थळ असे माझ्या नावावर आहे। तेथे आम्ही वेळोवेळी पूजा व धार्मिक विधी करत असतो। आज दिनांक 9/9/2023 रोजी दुपारी 12 वाजता माझ्या राहत्या घरी वर्तमान नगर मालेगाव येथे वास्तुशांती पूजा करत असताना मला माझ्या ओळखीचा रवींद्र मोतीलाल परदेशी राहणार संगमेश्वर मालेगाव यांच्या मोबाईलवरून फोन येऊन त्यांनी मला सांगितलं की नेहमीप्रमाणे दर्शनासाठी ज्ञानेश शिवारातील भोवाडी नाल्याजवळील जुना मुंबई आग्रा रोड लगत असलेला गट नंबर 185 येथील 85 मधील महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलो असता मला महादेवाच्या मूर्तीचा चेहरा तोडफोड करून विद्रूप केलेला दिसला असून तुम्ही लवकर मंदिरात या असे कळवल्यावरून मी लागलीच घरून निघून गट नंबर 185 येथे गेलो असता मला महादेव मंदिराजवळ 10 ते 15 लोकांची गर्दी दिसली। मी महादेव मंदिरात गेलो असता मंदिरातील महादेवाच्या मूर्तीच्या चेहऱ्यासमोरील तोडफोड करून विद्रूप केलेला दिसला। तेव्हा मी आजूबाजूला जमलेल्या लोकांना महादेव मूर्तीची तोडफोड कोणी केली याबाबत विचारणा केली असता कोणी माहिती दिली, म्हणून माझी खात्री झाली की कोणीतरी अज्ञात इसमाने आमचे पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या महादेव मंदिर परिसरात मूर्तीचा चेहरा तोडफोड करून विद्रूप करून आमची उपासना स्थानाचे नुकसान केले आहे। तरी 9/9/2023 रोजी 12 वाजताच्या पूर्वी वेळ नक्की माहीत नाही, कोणीतरी अज्ञात आमचे पवित्र धार्मिक स्थळ असलेल्या माझ्या मालकीच्या ज्ञानेश शिवारातील जुना मुंबई आग्रा रोड लगतच्या गट नंबर 185 महानगरपालिका मिळकत 970 येथे असलेल्या महादेव मूर्तीची तोडफोड विद्रूप केलेला असून धार्मिक उपासना स्थानाचे नुकसान करून 2 गटांनी धार्मिक खेळ व शत्रुत्व निर्माण होईल अशी कृती केली, म्हणून माझी अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद आहे साहेब। परंतु याची रमजानपुरे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 147/2023 भारतीय दंडविधान कलम 255 153 आणि 427 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे।
दुसरं महत्वाचं म्हणजे हे जे इथं अतिक्रमण जे झालंय या सुद्धा पंचनाम्यामध्ये असं निदर्शनात आलं की मंदिराच्या कळसावरती अतिक्रमण केलं तरी सुद्धा आमचं सगळं कार्यक्षम असलेलं पोलीस दल ठप्प पडलं होतं. ज्यावेळेस मूर्ती फुटली सगळं झालं त्यावेळेस आम्हाला दिसलं. असं पण टाकून घ्या त्याच्यात आणि मंदिराला नमूद करून घेतला पाहिजे. कधीपर्यंत या सगळ्या आरोपींना FIR कधी अटक कधी होईल? अटक एवढे लवकर नाही ना, काहीतरी डेडलाईन ठरली पाहिजे. काय इथं कोण बसतं, इथं कोण बसतं, इथं काय करताय हे सगळं पोलीस दलाला माहिती आहे. इथले अड्डे बी माहिती, इथे काय व्यवसाय चालतो ते सुद्धा सगळं माहिती आहे. हे आरोपी माहित नाही असूनही 100% आरोपी माहिती. आम्ही आता इथे बसतो, थोडा वेळ जर आरोपी नाही सापडले तर तिथे जाऊन बसतो. बसलोय आम्ही तुम्हाला नाही, जर तुम्ही आम्हाला सगळ्यांना ब्रिटिश धरताय आम्ही इथे बसलो का बरे? आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला आम्हाला तिथे बसू द्या. आरोपी भेटणं महत्वाचं आहे की नाही? आम्हाला कमी वेळ लागतो. आम्ही शोधू. आम्ही शोधू. देखिए बताओ, अपने को बात जितना बढ़ाते जाएंगे। एक मिनट बाबू, 1 मिनट थोड़ा शांति से आप निकाल लो ना। नहीं इनको सबको बोलो। एक बाबू देखो बताओ, सबसे बड़ी बात क्या है? पुलिस चौकसी करते रहेंगे ना। अब पुलिस चौकसी करेगी, सब कुछ करेगी। हमारे हिंदू धर्म में क्या हो गया है कि मंदिरें बना के छोड़ दिए, कोई मंदिर नाम पे लगाई नहीं। और जब लोग घुस गए अपने नाम पर करा लिए तब हम ध्यान देने जाते हैं। हम ये समझते हैं कि कानूनी प्रक्रिया इतनी सोफी है। क्या समझते हैं हम कि ऐसे करेंगे, काट देंगे, पीट देंगे, निकाल देंगे? ऐसा नहीं होता है। 200-500 वर्षापूर्वी जागा कोणाची मंदिर बनलंय ना, आपल्याला काय माहिती? तुम 10 दिन बैठो, मेरे को नहीं कुछ लेना देना। बाकी जो प्रोसीजर से अगर काम किया जाएगा, पुलिस हमको पूरी आश्वासन दे रही कि हम आपको काम क्लियर करके देंगे। हमको भरोसा भी है, वो करेंगे भी। ये मालीगांव है। अब ये सोचा जाएगा कि मूर्ति तोड़ा है, गए तो ऐसे पकड़ के निकाल के लाएंगे, तो मालीगांव में सोफा नहीं है। सबको पता है सब चीजें। एक प्रोसीजर से साहब भी बोल रहे हैं कानूनी कार्रवाई सख्त करेंगे, ये भी बोल रहे हैं सख्त करेंगे। अब बात कहाँ रही? अभी जो जमीन बच गई है, अब इसके रक्षा करने के चक्कर में पड़ो, इसको पक्का करने के चक्कर में पड़ो। अब इसको बनाओ, अगर नहीं तो ये जो हम ये समाधि निकलवाएंगे, तोड़वाएंगे, छोटी मोटी विवाद नहीं रहेगी। आगे मर्जी तुम्हारी। मैं यही लिए बोल रहा हूँ, छोटी मोटी विवाद नहीं रहेगी। अब इसके लिए बहुत बड़ी, देखो आगे तुम्हारी मर्जी, ये बहुत बड़ी हो जाएगी, छोटी मोटी बात नहीं रहेगी। एक घर बना हुआ है, कायदे से करो ना, कायदे से निपटो। कायदा में बहुत ताकत है। एक मिनट स्पष्ट आणि क्लियर। अब एक बात सुनो, अब 7-12 उतारा जो है आज भी दूसरे के नाम पर है। 8-12 में अन्ना है, क्या है? अभी तुम्हारे सामने खोल खोल के बोल रहे हैं। अब ये हेयरिंग अलग हो जाएगी। जो तुम जितना हल्के में ले रहे, हेयरिंग हल्के में नहीं लेगा। आज तुम्हारी मर्जी है, मैं जो भी बोल रहा हूँ तुम्हारी मर्जी आहे। फक्त एका धुळीच्या कणावर झालेली आहे। आम्ही आमच्या जमिनीचा एक तुकडा 1 इंच सुद्धा कोणाला देणार नाही। मंदिराची जेवढी जागा आहे तेवढी जागा आम्ही मोकळी करून राहू। जितना तू सोफा बोल दे रहा है ना बाबा जी, जितना बड़ा सोफा जितनी बड़ी होगी, हमको सोफा काम अच्छा नहीं लगता। कठिन काम में जीतते हम लोग, बरोबर है ना? जाओ बाबा जी, अपना इतिहास है, का इतिहास है। पानीपत आपने पढ़ा होगा। जब कोई खूब मान सम्मान अपने को खूब दे रहे ताकत, जमीन जो है ना लफड़े वाली जमीन बना के रख दिया गया है। अब इसको कायदे से निपटेंगे तो जाके बात बनेगी। ये गाँव ठान जमीन थी, तुम क्या मंदिर बना देते, नाम पे लगाते नहीं है। आम्हाला
साहेबांनी उठवलं तर आम्हाला या सगळ्यांचे आरोपी कधी मिळतील? युवा केलेला आहे. महाराजांनी जी आपल्याला सूचना केली त्यानुसार सर्व मंदिराचे आणि हिंदुत्ववादी आहेत आणि आपल्याला जो पुरवणी जबाब दिलेला आहे विधान वाचून दाखवतोय. पुरवणी जबाबमध्ये आज 9/9/2023 रोजी माझे नाव धर्माअण्णा भांबरे, वय 62 वर्ष, व्यवसाय व्यापार, राहणार दरेगाव, तालुका मालेगाव, हल्ली राहणार वर्धमान नगर, मालेगाव. मोबाईल नंबर त्यांचा दिलेला आहे. समक्ष विचारलेवरून पुन्हा सांगतो की मी आज रोजी रमजानपुरा पोलीस ठाणे येथे गट नंबर 185 ज्ञानेश्वर येथील शिवमंदिर झालेली मूर्ती विटंबनेमुळे तक्रार दिली होती. त्यानुसार रमजानपुरा पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पूर्वी मंदिराची जागा ही 4000 स्क्वेअर फूट होती. सदर जागेमध्ये एक हनुमान मंदिर तसे एक शिव मंदिर व 7 ठिकाणी समाधी होत्या. त्यानंतर कालांतराने शिव मंदिराची मागील जागा ही मुस्लिम व्यक्तीने विकत घेतली. तसेच मंदिर परिसर आणि आजूबाजूची मुस्लिम वस्ती आहे. आजच्या स्थितीत शिव मंदिराच्या कळसावर पत्रे उभारून अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे. यामुळे सदर मंदिराच्या व्यवस्थापनाच्या जबाबदारीसाठी लवकरच समितीची स्थापना करीत आहोत. माझा वरील जबाब मी वाचून पाहिला, तो माझे सांगण्याप्रमाणे बरोबर आहे. ही लिहून देणारा 9/9/2023 रोजी धर्माअण्णा भांबरेंची सही आहे. समक्ष आहे साक्षीदार म्हणून यश पुन्हा म्हणून दुसरं वेळ नाव आहे. तिसरं यशवंत घेणारे, चौथं उद्धव दरेकरांचं आहे, पवारांचा असा पुरवणी जबाब दिलेला आहे. 1 एकर जागा होती, 40,000 स्क्वेअर फूट जो खरं मंदिर जमीन होती त्याच्यात 40,000 स्क्वेअर फूट ठराव मंजूर झालेला आहे. इथं 4,000च्या जागी 40,000 $4,000 नाही, 4,000 आहे. तो उतारा आहे ना फोटो. हा बरोबर आहे ते 4,000च आहे. पुढे चाल सांग. क्या चर्चा अभी क्या निर्णय लिखना चाहते हैं? देखिए, हमारा पुलिस डिपार्टमेंट के सामने चर्चा हुआ कि हमको पीआई साहब ने बोला कि हम जो भी रहेगा उसके ऊपर सख्त कार्रवाई करेंगे. सख्त कार्रवाई करके और उसके बाद से हम एक काम को बराबर करेंगे. यहाँ पर जो है कोई हिंदू मुसलमान वाला इशू नहीं है. इशू ये है कि मूर्ति तोड़ा किसने, ये कौन है. तब उसको सही तरीके से उसको जांच करके उसको अरेस्ट किया जाएगा. और उसके बाद से ये जो जगह है, ये जगह का लफड़ा बहुत है. कोई कहता कि धर्माअण्णा के नाम पर है, तो कोई कहता किसी के नाम पर उतारा है. तो पहले तो ये जगह को दुरुस्त करना पड़ेगा. ये जगह सत्य है क्या इसके अंदर में. कोई कहता कि 4,000 किलोमीटर 4,000 है, तो कोई कहता कि 400 है. हाँ 400 है. तो इसके ऊपर पीआई साहब ने बोला कि ये सब कार्रवाई हम करके और मूर्ति मंगा दिया. उन्होंने मूर्ति बैठा देंगे. 30,000 रुपये की मूर्ति मंगाई उन्होंने. अभी ब्राह्मण को बुलवा करके और प्राण प्रतिष्ठा वो करा देंगे. और कराने के बाद जो भी मिलेगा उसके ऊपर सख्त कार्रवाई होगी. और आगे का जो भी है यहाँ का जो जमीन का मसला है वो भी पंचनामा बना के दिया गया. और यहाँ पे जो अपने बजरंग दल के हैं, RSS वाले, समिति वाले जो भी लोग हैं, तो यहाँ धर्माअण्णा ने लिख के दिया कि हमें समिति को ये जगह सुपुर्द कर देंगे. अब यहाँ से और कोई विवाद नहीं है. और सब कोई विवाद खत्म हो गया है. अब कोई लड़ाई झगड़ा नहीं है. सब कोई अपने अपने जुना आग्रा रोड आणि देवीच्या मळ्यातील दरे गावातील प्राचीन असं महादेवाचं आणि मारुतीचं मंदिर. आणि या मारुतीच्या मंदिरातली भगवान शिवशंकराची मूर्ती श्रावण महिन्याच्या पवित्र शनिवार 4थ्या शनिवारच्या दिवशी आज काही समाजकंटकांनी ती जाणीवपूर्वक हेतू पुरस्कृत गावात शांतता ही भंग झाली पाहिजे किंवा गावात जाते ते निर्माण झाली पाहिजे. दंगलीच्या उद्देशाने ही भगवान भोलेनाथाची मूर्ती या पवित्र श्रावण महिन्यात खंडित करण्यात आली.
याची माहिती जशी आम्हाला सगळ्यांना मिळाली, मालेगावातील पश्चिम भागातील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी आले. त्यांनी प्रशासनाला या ठिकाणी बोलावून घेतलं आणि या घटनेची फिर्याद दिलेली आहे. मालेगाव शहरात येणारा गणेश उत्सव, मालेगाव शहरात ईद उल मिलाद आणि तसेच नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जातीयते निर्माण व्हावी हा एकमेव हेतू या लोकांच्या मनात असावा आणि म्हणून या ठिकाणी या भगवान भोलेनाथाच्या मूर्तीची पूर्णपणे विटंबना करण्यात आली. आम्ही 153, 295 आणि दंगलीच्या उद्देशाने हा गुन्हा घडवण्यात आलेला आहे अशा संदर्भातील फिर्याद रमजानपुरा पोलीस स्टेशन मध्ये आता दाखल केलेली आहे. परंतु येणाऱ्या 48 तासामध्ये जर का आणि त्यानुसार पावलं उचलावी अशी सगळी माहिती, अशी सगळी मागणी आम्ही या ठिकाणी जे डीवायएसपी सूर्यवंशी साहेब आले, जे डीवायएसपी मॅडम गर्जे मॅडम आल्या, या सगळ्यांकडे या सगळ्या गोष्टींची मागणी केली आणि या ठिकाणी फिर्याद दाखल केलेली आहे. आता आम्ही जे सकाळपासून या ठिकाणी ठिय्या मांडून बसलो होतो हे तात्पुरत्या रीतीने आता या ठिकाणी थांबवलेलं आहे. परंतु देवाची विटंबना करणाऱ्या व्यक्तीला 48 तासात अटक झाली नाही तर सकल हिंदू समाज मिळून आम्ही मोठं जन आंदोलन या मालेगाव शहरात उभं करू आणि होणाऱ्या परिणामांना जर या कारवाईमध्ये काही कमी वाटली आणि जर का अटक झाली नाही तर होणाऱ्या परिणामांमध्ये शासन प्रशासन हे सगळं जबाबदार आहे. या ठिकाणी हे जबाबदारीपूर्वक सांगण्यात येते. या ठिकाणी विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सकल हिंदू समाज यांच्या वतीने हे जे काही आंदोलन सकाळपासून या ठिकाणी सुरू होतं, या सगळ्यांना पोलिसांच्या मध्यस्थीने आता आम्ही अल्पविराम देत आहोत. 48 तासांचा अल्टिमेटम. जय श्रीराम.